बघा, माझी अशी कुठलीही इच्छा नाहीये. मी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या प्रभागातले त्यांच्याशी याच्या आधीही चर्चा केलेली आहे. काय सदरच्या व्यक्ती ही माझ्या प्रभागात येऊन इंटरफेअर करत आहे, त्यांना तुम्ही समज द्या. मला तुमच्या वार्डात येऊन कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये इंटरफेअर करायची काही एक इच्छा नाही. त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये चांगलं काम करावं, त्यांना शुभेच्छा. त्यांनी आमच्या वार्डात येऊन आमच्यावर बोट ठेवायचं आणि आमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, एवढं मी त्यांना विनंती करू शकतो. कारण त्या महिला आहेत, त्यांच्यावर जास्त मी काय बोलू शकत नाही. त्यांचा आदर करणं हा माझा आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे मी त्यांना एकच विनंती करू शकतो का तुम्ही तुमच्या वार्डात चांगलं काम करा, मला माझ्या वार्डात चांगलं काम करू द्या. आणि आपण दोघंही नागरिकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही असे प्रश्न माझ्या वार्डातून उपस्थित करणार, मी तुमच्या वार्डातून उपस्थित करणार, ह्यातनं साध्य काय होणार नाही. त्या टर्फच्या जागेतनं लाईन गेलेली आहे, त्याचा टावर तर खूप उंच आहे. मॅडम, तुम्ही जर भूमिपूजन केलं गिरनार बिल्डिंगच्या बाजूला, त्याची जरा लाईन किती खाली आहे आणि तुम्ही तिथं कसं स्मारक बांधणार याचा जरासा विचार करा. दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपलं घर पण काचेचं आहे, याचा अभ्यास माननीय नगरसेवका मॅडमने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचे अनेक आक्षेप होते. त्या संपूर्ण कामामध्ये भ्रष्टाचार आहे. त्यांनी COP कॉलेजचा देखील पुण्यातला उल्लेख केला होता. अशी कुठली नोंदच नाही, असं कुठलं पत्रच आलेलं नाही, तरी सीओने बिल काढलंय. फक्त माझं म्हणणं एवढं आहे का तुम्ही बांधकाम विभागात जा, त्या COP कॉलेजला पुन्हा जा. त्यांनी किती % वर्क कम्प्लिशन झालेलं आहे, याचं किती % बिल अदा केलं पाहिजे, याचं सगळं त्यांनी डिटेलमध्ये शिक्क्यासहित बांधकाम विभागामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे गुगलचे फोटो आहेत, डेट टाईम सगळं, हे सगळं प्रसिद्धीसाठी केलेलं आहे. प्रसिद्धी द्वेष. आज तुम्ही माझ्या प्रभागामध्ये येऊन चाललेला समतोल बिघडवायचा प्रयत्न करताय. तुम्हाला काय वाटतं आम्ही शांत बसू का? आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहोत. हो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आहोत तर आहोत. मग कोण आमच्या अंगावर चालून येणार असेल तर आम्ही पण शिंगावर घ्यायचं, कसं घ्यायचं असतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. शेवटी तुमचे देखील भाजपच्या लोकांशी चांगले संबंध आहेत, शिवसेना लोकांचे चांगले संबंध आहेत, राष्ट्रवादी लोकांचे चांगले संबंध आहेत. बघा, झोपलेला माणूस असतो ना त्याला उठवता येतो. झोपेचं सोंग ज्याने घेतलेलं असतं ना त्याला उठवणं थोडंसं मुश्किल होतं. तशीच आमची परिस्थिती आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आज मी पुन्हा एकदा खोपोलीतल्या एका नगरसेवकाला बोलता करणार आहे. काही विषय महत्त्वाचा आहे, गंभीर विषय, त्याची 2 दिवस चर्चा होते. निवडणुकीच्या पूर्वी त्याविषयी चर्चा झाली होती, परंतु ज्याच्या वार्डात ते काम झालेलं आहे त्याचं बिल देखील अदा करण्यात आलेलं आहे. आणि 2-3 दिवसापूर्वी समाज माध्यम सोशल मीडियामध्ये त्याचे वृत्त बातम्या सगळ्या प्रसारित झाल्या होत्या. माझ्यासोबत श्री राहुल गायकवाड हे प्रभाग 6चे नगरसेवक आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. अपक्ष म्हणून हा कार्यकर्ता निवडून आलेला आहे, आमदारांच्या जवळचा. परंतु त्यांना तिकीट काय मिळलं नाही. त्यांना तिकीट इंडिपेंडेंटने लढले आणि हा माणूस ताकदीने निवडून आला. त्यांच्या वार्डात एक टर्फ म्हणजे क्रिकेटचं मैदान, टर्फचं काम झालेलं आहे. साधारणतः 70 लाखाच्या वरती त्यावर खर्च झाला आहे असं ऐकायला सगळं येतं आहे. त्याचे बिलं देखील अदा करण्यात आलेली आहेत. थोडा वादग्रस्त विषय आहे, न्यायप्रविष्ट आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय झाले माहिती का, प्रभाग आहे त्यांचा आणि प्रभाग 11च्या नगरसेविका ज्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्या पत्नी, त्या प्रभाग 7 मध्ये आल्या होत्या. त्या प्रभाग 6 मध्ये आल्या होत्या. आणि राहुल गायकवाड यांचा प्रभाग 6 आहे आणि मोहसिन शेख यांच्या पत्नी यांचा प्रभाग जो आहे तो 11 आहे. आता 11च्या नगरसेवका प्रभाग 6 मध्ये आला. बराच मोठा अंतर होतो का 6 आणि 11 मध्ये. नगराध्यक्ष संपूर्ण शहरभर फिरू शकतात, फिरतात, नगरसेवक देखील फिरू शकतात. त्या इकडे आल्यामुळे राहुल गायकवाड थोडे चलबिचल झालेत. आता हे काय भानगडी सगळी, त्यांना काय नेमकं म्हणायचं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची देखील बाजू आहे की त्यांची बाजू त्यांनी मांडली, तशी ह्यांची देखील प्रखर त्यांनी बाजू त्यात मांडतील असं त्यांनी मला सांगितलं आहे. श्री राहुल गायकवाड, काय सांगायला संपूर्ण सगळ्या प्रकरणावर, मोठ्या सगळ्या बातम्या सगळ्या, तुम्ही तर तुमच्या वार्डातच तो सगळा प्रकार आहे सगळा, तो काय आहे,
कधी मिटणार आहे सगळं? नमस्कार, मी राहुल गायकवाड, प्रभाग क्रमांक 6चा नगरसेवक. 2 दिवस माझ्या प्रभागातील तर मैदानाबद्दल बातम्या समाज माध्यमावर चालू आहेत. सदरचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाने मागच्या वर्षी त्याच्यावर कामावर स्थगिती दिली होती. परंतु त्याच्यानंतर ते मैदान तसंच आहे. परंतु ठेकेदारांनी काम केलेलं होतं, त्यामुळं न्यायप्रविष्ट असताना त्या ठेकेदाराचं कोणतंही बिल आतापर्यंत केलं नव्हतं. परंतु न्यायाच्या याच्यामध्ये असं कुठे दिलं नव्हतं की ठेकेदाराचं बिल अदा करू नये, फक्त कामावर स्थगिती दिली होती. याची माहिती आम्ही नगरपालिकेतनं घेतली, कारण मी 2 दिवस यासाठी थांबलो होतो का आज सोमवार होता, सगळे पेपर चेक करायचे होते का कसं कसं झालेलं आहे. आणि माननीय मुख्याधिकारी यांनी कायद्याच्या चौकटीत बसून सदरचा जो ठेकेदार आहे त्याच्यावर भरमसाठ कर्ज झालेलं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये. त्यामुळं त्याचं बिल हे काम जेवढं काम केलं आहे, मी समजा 70% काम केलं, 70%चं बिल त्यांना द्यायचं त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे. बाकी जर न झालेल्या कामाचं कुठलं दिलेलं नाही आहे असं आम्हाला नगरपालिकेतून कळलेलं आहे. तुम्हाला मध्येच मी थांबवतो. ते बिल त्यांनी तो आक्षेप घेतलाय की मुख्याधिकाऱ्यांनी हा मोठा घोटाळा केलाय आणि बिल त्यांनी अदा केलं. त्यांचं म्हणणं आहे की न्यायप्रविष्ट बाब आहे, कोर्टाचे आदेश आहेत, कोर्टाचं म्हणणं आहे, स्टे आहे आणि तरी देखील बिल देता. हे हा बघा, सगळा आक्षेप आहे त्यांचा. हा सगळा मुख्याधिकाऱ्यांनी साहेबांनी पूर्ण करून, हा कायदेशीर अभ्यास पूर्ण करून, आणि त्याच्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे कोर्टाच्या का कामावर स्थगिती, पेमेंट कुठे थांबवावं असं कुठंही त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे. त्यामुळे थेंबवरचा ठेकेदार त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी त्याचे पैसे तिथं लावलेले आहेत, त्याला त्याचे पैसे भेटणं हे ग्राह्य आहे. आपण एखादं काम घेतो, एखादं काम कुठल्या अर्थीने थांबतं, म्हणून तुम्ही केलेलं काम 100 गोणी वापरलेलं सिमेंट ह्याचे पैसे तुम्हाला भेटायला नाही पाहिजे का? तर भेटायला पाहिजे, कारण की तुम्हाला ते वर्कआउटर मिळाले नगरपालिकेतनं, तुम्ही ते काम केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये मुख्याधिकारी साहेब अजून स्पष्टतेने बोलू शकतात. आमचा तो भाग नाही आहे. आम्ही फक्त एवढा याच्यासाठी आज बसलेलो आहे का प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका या प्रभाग क्रमांक 6च्या सार्वजनिक कामावर येऊन कसं का आक्षेप घेऊ शकतात, हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण की आपण जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा आपल्याला एक वॉर्ड दिला जातो, आपल्याला एक बाउंड्री दिली जाते. त्या बाउंड्रीच्या आतमध्ये जेवढे मतदार आहेत त्याचे आपण नगरसेवक असतो, बरोबर. आता मी बाजारपेठेचा नगरसेवक आहे. मी उद्या जाऊन चिंचोलीमध्ये एखादं काम चालू केलं आणि एखादं काम हे केलं का प्रस्तावित केलं तर चालेल का सगळ्यांना? कायद्यात बसतं का हे? सदरच्या नगरसेविका ह्या कुठल्याही प्रकारच्या सभापतीपद त्यांच्याकडे नाही आहे, कुठल्याही विषय समिती त्यांच्याकडे नाही आहे. मग कुठल्या अधिकाऱ्याने माझ्या वाड्यात येऊन इंटरफेअर करतायत? आणि त्यांनी त्यांच्या पतींनी दोघांनी येऊन इतकं तिकडं दाखवलं. जी न्यायप्रविष्ट भाग आहे, जो परिसर हा सीलबंद केलेला आहे, बरोबर, त्याच्या आतमध्ये ते गेले. त्या बाजूला शाळा आहे आणि त्यांनी मुद्दाम त्या उर्दू शाळेला दाखवलं नाही. त्याच्यामध्ये शाळा ही त्या बाजूलाच आहे आणि शाळा पण पत्र्याचीच आहे. आता सगळा न्यायप्रविष्ट भाग येतो, भविष्यामध्ये त्याच्यावर खुलासा मुख्याधिकारी साहेब करतील आणि आम्हाला माननीय न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत. काय सदरची त्यांनी त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे, खूप चांगलं मैदान झालेलं आहे. आमच्या इथल्या मुलांना, नागरिकांना खेळण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. खोपोली शहरामध्ये खूप कमी मैदान आहे जे नागरिकांना मोफत खेळण्यासाठी आहेत आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचं टर्फ मैदान खोपोली शहराचं नगरपालिकेचं पहिलं मैदान आहे. त्याच्यानंतर खूप टर्फ झाले आणि ते चालू पण आहेत आता. परंतु ह्या टर्फवरच त्या लोकांची का नजर आहे ह्याच्यात मला काहीतरी षडयंत्र दिसतंय. कारण की मी इथला हिंदुत्ववादी नगरसेवक आहे. राहुल गायकवाड हा नितेश राणे साहेबांचा सच्चा फॉलोअर आहे आणि त्यांचे माझे संबंध खूप चांगले आहेत. तर राहुल गायकवाड हा हिंदुत्ववादी आहे म्हणून एक विशिष्ट समाजाचा व्यक्ती माझ्या प्रभागातून इंटरफेअर करतोय का याची मी जरा चाचपणी करत आहे. मी आजच सगळ्या गोष्टीची जरा माहिती घेतली पूर्ण आणि भविष्यामध्ये कायदेशीररित्या कसं हे करता येईल. माझी प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका मॅडमला एकच विनंती आहे, आपण 15 दिवसापूर्वी एका मोठ्या व्यक्तीच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं गिरनार बिल्डिंगच्या बाजूला. माझा त्या स्मारकाला विरोध नाही आहे,
परंतु तुम्ही ज्या जागेवर स्मारकाचं भूमिपूजन केलं ना तुम्ही आणि माझे माननीय उपनगराध्यक्ष आणि इतर लोकांनी, ती जागा कुठे आहे बघा, त्याच्यावरून काय गेलंय बघा, त्याच्यावरून पण हायटेन्शन लाईन गेलेली आहे. मग तुम्ही भूमिपूजन केलेलं ते बरोबर, आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये असलेला टर्फ चुकीचा, ही अशी दुहेरी भूमिका कशी घेऊन चालेल? हे बघा, खोपोली शहरामध्ये टाटा पॉवर हाऊस आहे, हा त्यांनी टॉवरचा एक आक्षेप घेतला होता. तिथूनच लाईन गेलेल्या आहेत सगळ्या, खोपोली शहरातनं सगळ्याकडे लाईन गेलेल्या आहेत. हो, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 20% जागेतनं लाईन गेलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 11 जो आहे ना, हा 70% लाईन झाली आहे, वजन काट्यापासून ते शांतीनगरपर्यंत. खोपोली शहरात बऱ्याच ठिकाणी लाईन गेलेल्या आहेत. आणि आमच्या त्या जागेतनं, ज्या टर्फच्या जागेतनं लाईन गेलेली आहे, त्याचा टावर तर खूप उंच आहे. मॅडम, तुम्ही जर भूमिपूजन केलं गिरनार बिल्डिंगच्या बाजूला, त्याची जरा लाईन किती खाली आहे आणि तुम्ही तिथं कसं स्मारक बांधणार याचा जरासा विचार करा. दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपलं घर पण काचेचं आहे, याचा अभ्यास माननीय नगरसेवका मॅडमने करावा, अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचे अनेक आक्षेप होते, त्या संपूर्ण कामामध्ये भ्रष्टाचार आहे. त्यांनी COP कॉलेजचा देखील पुण्यातला उल्लेख केला होता. अशी कुठली नोंदच नाही, असं कुठलं पत्रच आलेलं नाही, तरी COने बिल काढलंय. तुम्ही नगरसेवक आहात, ह्या सगळ्या बाजू चौकशी होणार आहे का? काय काय सगळा प्रकार? आज बघा साहेब, आज सगळ्याची माहिती काढलेली आहे. COP कॉलेजचं कुठलं पत्र नाही आहे, ते सांगता खोटं घेतलेलं आहे, आणि ते कसं खोटं आहे. COP कॉलेजने किती तारखेला पत्र दिलंय, कुठल्या संदर्भात पत्र दिलंय, ह्याची संपूर्णतः माहिती बांधकाम विभागामध्ये आहे. त्यांनी जाऊन नीट डोळे उघडून बघावी, आणि ती किती सत्य आहे हे पण नीट बघावं. आणि त्यांनी पुन्हा COP कॉलेजला जावं आता आणि विचारावं का तुम्ही जी आम्हाला माहिती दिली ती कुठल्या संदर्भात दिली होती. त्यांनी मागतानाच माहिती चुकीची मागितलेली आहे, ही त्यांनी केलेली चूक आहे. त्याला मला काय त्याला हे नाही करायचंय. फक्त माझं म्हणणं एवढं आहे का तुम्ही बांधकाम विभागात जा, त्या COP कॉलेजला पुन्हा जा, त्यांनी किती % वर कम्प्लिशन झालेलं आहे, याचं किती % बिल अदा केलं पाहिजे, याचं सगळं त्यांनी डिटेलमध्ये शिक्क्यासहित बांधकाम विभागामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे गुगलचे फोटो आहेत, डेट टाईम सगळं. आता मला सांगा, तुमचे गुगल टॅगिंगचे फोटो हे कोणाला चेंज करता येतात का? नाही. अशी कुठे टेक्नॉलॉजी आले का? आणि एवढी मोठी संस्था गुगल टॅगिंगचे फोटो लावल का? हे सगळं प्रसिद्धीसाठी केलेलं आहे. प्रसिद्धी, द्वेष, एका समाजाचा द्वेष आहे. उर्दू शाळा बोलतात. ती उर्दू शाळा खरंच उर्दू शाळा सोमजवाडीतली आहे का? तर जाऊन तुम्ही उर्दू शाळेचा बोर्ड बघा, उर्दू माध्यमिक शाळा शास्त्रीनगर, तो बोर्ड आमच्या इथे लागलेला आहे, आणि शास्त्रीनगर पण लागलेला आहे. ती शाळा मुळात आमच्या इथली नाहीये. आमच्या इथं फक्त अंगणवाडी आहे, आणि नगरपालिकेच्या सगळ्या पेपरवर फक्त अंगणवाडी आहे. तर हे सगळे मुद्दे येणाऱ्या सभागृहामध्ये, काउन्सिलमध्ये मुद्देसूररित्या सगळं आम्ही दाखवून देणार. ही जी जागा आहे ही आमच्या इथल्या परिसरातल्या लोकांना खेळण्यासाठी ही आरक्षित केलेली पहिल्यापासून जागा आहे. सोमजवाडी, खालची खोपोली, बाजारपेठ ह्यांच्या लोकांसाठी जागा ठेवलेली आहे, आणि त्या जागेला चांगलं टर्फ झालंय. तर मला नाही वाटत कोणाच्या पोटात दुखायची काय कारण आहे. आणि इथला सर्व जो परिसर आहे हा सर्व समाजाने भरलेला आहे, हिंदू बहुल आहे, 100% आहे. म्हणून सर्व समाजाचे मुलं इथं, नागरिक इथं राहतात. ही व्यक्ती ज्यांनी हे सगळं कटकारस्थान दाखवलं काल, का आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे, असं गेलेलो तसं गेलेलो, हेच हायकोर्टात गेलेले आहेत, फक्त नाव दुसऱ्याचं आहे, हे स्वतः त्यांनी मान्य केलंय. बरोबर ना? तर आम्हाला हे कळलेलं आहे का आता खरे चेहरे समोर यायला लागलेले आहेत. त्यांच्यावर अजून कोण आहेत, त्यांचे मित्र, हे सगळं नागरिकांना कळायला लागलेलं आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे सदरच्या व्यक्तीला का आपली स्वतःची पहिले गुन्हेगारी पार्श्वभूमी सांभाळा, चेक करा एकदा. आमच्याकडे सगळे पेपर आहेत, तुमच्यावर कुठले कुठले गुन्हे दाखल आहेत. आज तुम्ही माझ्या प्रभागामध्ये येऊन चाललेला समतोल बिघडवायचा प्रयत्न करताय,
तुम्हाला काय वाटतं आम्ही शांत बसू का? आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहोत. हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आहोत तर आहोत. मग कोण आमच्या अंगावर चालून येणार असेल तर आम्ही पण शिंगावर घ्यायचं, कसं कसं घ्यायचं असतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि पण राणे साहेबांच्या मुशीत वाढलेलो आहोत. आरेला कारेला उत्तर देता येतं आम्हाला. परंतु ही जी व्यक्ती आहे ही समाजकंटक आहे. ह्यांच्यावर असलेले गुन्हे तुम्ही चेक करा साहेब. भयंकर गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर. हे काय सगळं पत्रावर तुम्ही काय पुढे बघा, मोहसिन मोहिद्दीन शेख 8 गुन्हे दाखल आहेत, 7 गुन्हे 2018 पासून ते 25 पर्यंत. काय सामाजिक क्षेत्रातले गुन्हे असतील काहीतरी? म्हणजे हा बघा ना, तुम्ही वकील आहेत साहेब. ह्याच्यावर जे सेक्शन लावलेले आहेत ना, हे सगळे सेक्शन लोकांच्या घरावर जाऊन हमला करणे, दादागिरी करणं, लोकांच्या काय त्याला म्हणतात रस्त्यावर तमाशा दादागिरी सगळ्या गोष्टी करणं, सगळे ते गुन्हे आहेत. यांनी वातावरण खराब होतंय. माझ्या इथलं वातावरण खराब व्हायला लागलेलं आहे. मी याची कल्पना आज माननीय पोलीस निरीक्षक यांनाही दिली. मान्य DYSP साहेबांशी फोनवर बोललेलो आहे. त्यांना मी लेखी पत्र देतोय का हे सगळं मुद्दाम केलं जात आहे, आमच्या इथलं वातावरण खराब करण्यासाठी केलं जात आहे. येणाऱ्या काळा सणासुदींचा आहे, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव हे तोंडावर आहे. बरं तुम्ही हा प्रश्न विचारला. मी संपूर्ण माहिती काढली, पोलीस स्टेशनला जाऊन सगळे FIR चेक केले त्यावेळेस त्या मुलाच्या बद्दलचे. त्या मुलाचा ॲक्सिडेंट ह्या सोमजवाडी परिसरात कुठेही झालेला नाही. तो झालेला आहे कृष्णानगरला. कृष्णानगर कुठे आहे? जिकडं त्या मॅडम राहतात, नगरसेविका मॅडम. तर मग आमच्या प्रभागामध्ये, आमच्या परिसरामध्ये असा कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाहीये, कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाहीये. आणि हे सगळं ते दादांत खोटं बोलत आहेत का या मैदानामध्ये कोण वारलेला आहे, या इकडे कोण मुलगा मयत झालेला आहे. हे दादांत खोटं आहे. आणि हे लोकांना भीती निर्माण व्हावी, लोकांना काहीतरी गैरसमज व्हावा याच्यासाठी ती व्यक्ती करत आहे असं मला त्याचा आरोप आहे. आणि तो खरंच त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवा का आमच्या इथल्या मैदानामध्ये कुठलं प्रकरण झालेलं आहे का. कुठलंही झालेलं नाही, पूर्णतः माहिती काढलेली आहे याची. दुसरं एक पत्र तुम्ही नगरपालिकेला दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांना, आणि सदर व्यक्तीस प्रशासन इमारत जी आहे त्यावर प्रवेश बंदी आणि निर्बंध याचं एक पत्र आहे. काय साहेब काय झालंय, सदरच्या व्यक्तीने, हे जे मोहसिन शेख नामक व्यक्ती आहे, ही गेली बरेच दिवस त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत म्हणून स्वतः नगरपालिकेत पत्नीच्या जागी येतात. परवाच्या त्यांच्या त्या क्लिपमध्ये माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या बद्दल त्यांनी एकेरी भाषेमध्ये वापर केलेला आहे. परत नगरपालिकेत येणार, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करणार, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देणार. आता मागच्या महिन्यामध्ये जालना नगरपालिकेच्या CO साहेबांनी असंच एक पत्र, कार्यालयीन पत्र जाहीर केलेलं आहे का एखादी व्यक्ती जी सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा व्यक्तीमुळे जर नगरपालिकेच्या कामकाजामध्ये कुठले अडथळे येत असेल, नगरपालिकेचं कामकाज सुरळीत होत नसेल, उद्या ही व्यक्ती आली आणि एखाद्या अधिकाऱ्यावर काय केलं तर अधिकारी सुरक्षा कोण करणार? अशी काही यंत्रणा आहे का आपल्याकडं? त्यामुळे आम्ही आज मागणी केलेली आहे सदरच्या व्यक्तीला प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश बंदी करावी. ही व्यक्ती नगरपालिकेच्या अधिकृत बैठकींना पण कधी कधी अधिकृत बसलेली असते. काय म्हणतात? ह्याची बातमी मागच्या 2 महिन्यापूर्वी पेपरला आलेली आहे. आणि हे चुकीचं आहे. आणि सदरच्या व्यक्तीला बंदी का घालावी तर कारण की त्याचे गुन्हे चेक करावे. भविष्यात त्यांनी कुठल्या नगरसेवकावर हल्ला केला, कुठल्या अधिकाऱ्यावर हल्ला केला, त्याला जबाबदार कोण? आधीच अधिकारी प्रेशरमध्ये काम करत आहेत. त्यांच्यावर इतका सगळा त्यांनी काय पेपर, माहिती अधिकार, हेट अधिकार, थेट अधिकार टाकून त्या अधिकाऱ्यांना बेजार केलेले आहेत. तुम्ही जाऊन नगरपालिकेत चौकशी करा या व्यक्तींनी कुठं काय केलेलं आहे. त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे का भविष्य एखाद्या मुख्याधिकारी साहेबांच्या बद्दल आज ते इतक्या मोठ्या पोस्टला बसलेले आहेत, त्याच्यामुळे एकही उल्लेख करतात, त्याला किंमतच नाही माणसाची. त्याला सगळं एकाच लाईनीमध्ये दिसतं वाटतं. त्यामुळे मी मागणी केली आज मुख्याधिकारी साहेबांकडे
सदरच्या व्यक्तीला, त्यांची पत्नी नगरसेविका आहे, त्यांना येऊ द्या, त्यांना काम चांगलं करू द्या, त्यांना शुभेच्छा आहेत आपल्या. या व्यक्तीला बंदी करावी प्रशासकीय इमारतीमध्ये. दोन पुन्हा एकदा आरोप असे समोर आलेले आहेत. तर मुख्याधिकारी या संपूर्ण ह्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि 100 कोटीचा तो एक आरोप आहे. त्याच्यावर काय सांगा साहेब? मुख्याधिकारी साहेब हे कुठं पार्टनर आहेत हे मला काय त्याला म्हणतात, ते प्रसिद्धीसाठी केलेलं त्यांनी विधान असेल काहीतरी त्यांच्या स्वतःच्या. दुसरा प्रश्न तुमचा महत्त्वाचा आहे. 100 कोटी रुपये त्यांनी आज सकाळीच सोशल मीडियावर आरोप केला आहे. नगरपालिकेमध्ये 100 कोटीचा घोटाळा झाला. अहो साहेब, 100 कोटी, आम्ही गेले 9 महिने नगरसेवक आहोत तिथे, बरोबर. माननीय कुलदीप शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज सुरळीतपणे काम करतोय. तुम्ही जरी खोपोली राहणारे आहात, आज तुम्हाला जरी वाटतं का 100 कोटीचा घोटाळा कुठला खोपोली नगरपालिकेत 100 कोटीचा घोटाळा होऊ शकतो? 100 कोटीचं एकमेव काम चालू आहे खोपोली नगरपालिकेमध्ये, भुयारी गटार योजनेचं, आणि ते काम आहे 2022 पासून चालू. सीओ साहेब नगरपालिका कधीपासून आले? 24 पासून. त्याची वर्क ऑर्डर ही 22ला दिली गेलेली आहे आणि त्याचं काम तर अजून 25% पूर्ण झालेलं नाही. म्हणजे 25 कोटीचं काम पण पूर्ण नसेल झालं त्याचं अजूनपर्यंत. तर मग 100 कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो? हे सगळं षडयंत्र दिसतंय. माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली खोपोली नगरपालिका हे खूप चांगलं काम करत आहे. सगळ्या भागामध्ये अध्यक्ष स्वतःहून जाऊन सगळ्या गोष्टी चेक करतात. सगळ्या गोष्टी कामं काय क्वालिटी चालली हे पण चेक करतात. त्या अध्यक्ष असताना अशी काही घटना नगरपालिकेत घडेल असं माझा विश्वास नाही. त्यांनी कुठले पुरावे दिलेत, काय दिले ते बघतील अध्यक्ष साहेब. परंतु मला हा सगळा पब्लिसिटी स्टंट वाटतोय. मोठे मोठे आकडे बोलायचे आणि स्वतःला प्रसिद्ध करायचं असं काहीतरी दिसतंय. आम्हाला नगरपालिकेत काम करताना असा कुठला घोटाळा झाला आहे आणि असे कुठले हे झालेत तर अध्यक्ष स्वतः तिथं बसून काम करतात, त्यांच्या देखरेखीखाली सगळी कामं चालतात. मग असं काय झालेलं असं आम्हाला तर काय वाटत नाही आहे. आणि त्यांनी केलेले आरोप हे त्यांनाच माहिती आहे. तर मुख्याधिकारी साहेब त्याच्यावर उत्तर देतील भविष्यामध्ये. येणाऱ्या सभागृहात हा मुद्दा गाजणार. येणाऱ्या सभागृहामध्ये काही गोष्टी एखाद्या वार्डातल्या नगरसेवकांना दुसऱ्या वार्डाच्या विभागात जाऊन काम करणं ह्याच्यावर सभागृहामध्ये 100% आवाज उठवला जाणार आहे. काही फॅक्ट आहेत ते, आणि ज्या फॅक्ट आहेत त्याच्यावर पण आवाज उठवला जाणार आहे. कोणी काय आरोप करतील, बेधुंड आरोप करतील आणि त्याच्या सभागृहाचा वेळ वाया घालवला जाणार नाही. खरोखर आरोपामध्ये निश्चिती असेल अध्यक्ष साहेब त्याला अजेंड्यावर घेतील. आरोपात निश्चिती नसेल काय तर मला नाही वाटत अध्यक्ष साहेब त्याला अजेंड्यावर घेतील. राहुलजी, एक शेवटचा थोडक्यात उत्तर द्या. 11 नंबरची व्यक्ती 6 नंबरला येते, 6 नंबरची व्यक्ती 11 नंबरला, उद्या तुम्ही 11 नंबरमध्ये जाऊन अशा काही गोष्टी करणार आहात का? बघा, माझी अशी कुठलीही इच्छा नाहीये. मी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या प्रभागातले त्यांच्याशी याच्या आधीही चर्चा केलेली आहे. काय सदरच्या व्यक्ती ही माझ्या प्रभागात येऊन इंटरफेअर करत आहे, त्यांना तुम्ही समज द्या. मला तुमच्या वार्डात येऊन कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये इंटरफेअर करायची काही एक इच्छा नाही. त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये चांगलं काम करावं, त्यांना शुभेच्छा. त्यांनी आमच्या वार्डात येऊन आमच्यावर बोट ठेवायचं आणि आमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये एवढं मी त्यांना विनंती करू शकतो. कारण त्या महिला आहेत, त्यांच्यावर जास्त मी काय बोलू शकत नाही आहे. त्यांचा आदर करणं हा माझा आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे मी त्यांना एकच विनंती करू शकतो का तुम्ही तुमच्या वार्डात चांगलं काम करा, मला माझ्या वार्डात चांगलं काम करू द्या आणि आपण दोघंही नागरिकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही असे प्रश्न माझ्या वार्डातून उपस्थित करणार, मी तुमच्या वार्डातून उपस्थित करणार, ह्यातनं साध्य काय होणार नाही. तर तुम्ही द्वेष म्हटला, एक ते हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आता न्यायालयात काय तो पुढचा आदेश त्याच्यावर पारित होतोय, त्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. पण तो त्याच्यावर मला तेच वाटलं की अचानक हा विषय कसा का असा वरती आला. तुम्ही त्याला द्वेष म्हटलं, काही षडयंत्र देखील तुम्ही तो सगळा वास सगळा धूर सगळा म्हटलेला आहे. पण मग अचानक कसा हा विषय सगळा? अचानक वगैरे नाही आलेलं साहेब, अचानक वगैरे नाही आलेले. हे मागचे 6 महिने ते लोक एका विशिष्ट समाजाच्या ठेकेदारांना टार्गेट करत आहेत. हे आम्ही नगरपालिकेत बघतोय. माननीय त्यांच्या मिसेस नगरसेविका आणि हे स्वतः हे शिवसेनेच्या लेटर पॅडवर पत्र देतात
त्या बीजेपीच्या लेटर पॅडवर पत्र जातं. पण राहुलजी मला मध्ये तुम्हाला ठोकायचं आहे शेवटचा, की तुम्ही देखील हिंदुत्ववादी आहात, त्या ज्या पक्षाचं नेतृत्व करतात ते देखील भाजप हा देशातला पक्ष आहे. तुमचे आमदारांचे तुम्ही शिवसेनेत नितेश राणे सगळी मंडळी तुम्हाला, राहुल गायकवाड म्हणजे हिंदुत्ववादी माणूस आहे. तुम्ही त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर ह्या गोष्टी घालणार आहात का, बोलणार आहात का? कुठेतरी वातावरण खराब होतोय हे ठीक आहे, पोलीस बिलीस हे तो वेगळा विषय आहे. पण शेवटी तुमचे देखील भाजपच्या लोकांशी चांगले संबंध आहेत, शिवसेना लोकांचे चांगले संबंध आहेत, राष्ट्रवादी लोकांचे चांगले संबंध आहेत. हे बघा, झोपलेला माणूस असतो ना त्याला उठवता येतो. झोपेचं सोंग ज्याने घेतलेलं असतं ना त्याला उठवणं थोडंसं मुश्किल होतं. तशीच आमची परिस्थिती आहे. समजून घ्या, कामाला कुठं कुठं प्रयत्न करायला पाहिजे, कसे सगळं करून झालं. अच्छा, सगळे प्रयत्न तुम्ही केलेले आहेत. चला, राहुल गायकवाड यांच्या प्रभाग 6 मधला तो टर्फचा मुद्दा आहे. आता तो न्यायप्रविष्ट विषय आहे, त्याच्यामुळे तो सध्या तरी सील बंद आहे. समाज माध्यमावर त्याच्या बातम्या सगळ्या झळकल्या आणि सगळी त्याच्यामुळे त्यांना बोलायचं होतं ह्या सगळ्या विषयावर, त्यांची बाजू त्यांना मांडायची होती, ती त्यांनी मांडलेली आहे. राहुलजी, धन्यवाद तुम्ही सह्याद्री दर्पणशी बोलण्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. ओके, धन्यवाद.